first part of this problem. या प्रॉब्लेमचा जो फर्स्ट पार्ट आहे तो अगोदरच्या व्हिडिओ मध्ये होता, त्याची लिंक खाली दिलेली आहे. नाउ टू वी हॅव टू फाइंड ए झालं 1/2. आता बी ला जर फाइंड करायचं असेल तर ए आणि सी ह्या दोघांना 0 करा. तर ए आणि सी मध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे तर x+2 इथं पण आहे, x+2 इथं पण आहे. सो टू फाइंड बी पुट x = -2. -2 पुट करा. सो 1 = -2 पुट केलं, -2 + 2 हे 0 होऊन जाणार आहे. -2 + 2 ते पण 0 होऊन जाणार आहे. राहणार फक्त बी चा पार्ट. सो बी x is -2 + 1, x is -2 + 3, 1 = हे b -2 + 1 ते येणार आहे -1, -2 + 3 ते येणार आहे 1. सो 1 = b इंटू हे प्लस मायनस मायनस होऊन जाणार आहे म्हणजे -1 प्लस मायनस बिकम -1 × 1 1. हे -1 मल्टिप्लाय मध्ये इकडे आलं तर होणार आहे डिव्हिजन. सो 1/-1 इट इज इक्वल टू बी. म्हणजे बी किती भेटणार आहे तर बी भेटणार आहे -1. सो बी इज -1. आता ए झालं, बी झालं, राहिलं सी. सी ला जर फाइंड करायचं तर ए आणि बी ह्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर x+3 आहे. मग x = -3 जर मी पुट केलं तर हा पण पार्ट 0 होणार आहे, हा पण पार्ट 0 होणार आहे. टू फाइंड सी पुट x = -3 इन इक्वेशन नंबर 2. सो 1 = ज्या ज्या ठिकाणी x आहे तिथल्या -3, -3 + 3 0, -3 + 3 0, फक्त c चा पार्ट राहणार आहे. c -3 + 1, -3 + 2. c as it is -3 + 1 that is -2, -3 + 2 that is -1. So 1 = minus become +2 × 1 2c. आता 2 मल्टिप्लाय मध्ये इकडे आलं तर डिवाइड होणार आहे. हे 2 इकडे शिफ्ट करा. सो 1/2 इट इज इक्वल टू c. c किती भेटलं तर ते भेटलं 1/2. आता जे a b c पुट केलेलं आहे हे इक्वेशन 1 होतं. हे इक्वेशन 1 होते. इक्वेशन 1 मध्ये ए बी आणि सी पुट करा. सो 1 डिवाइडेड बाय x+1, x+2, x+3 = a is 1/2 x+1. आता हे b प्लस आणि हे b आहे -1, तर प्लस मायनस या ठिकाणी होणार आहे -1 डिवाइडेड बाय x+2 प्लस c इज 1/2 डिवाइडेड बाय x+3. नाउ आता दोन्ही साइडचे इंटिग्रेशन घ्या. सो इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, दोन्ही साइडचे इंटिग्रेशन घ्या. या ठिकाणी dx = आता हे आणि हे दोन्ही सारखंच आहे. प्लस असेल मायनस असेल प्रत्येकाची इंटिग्रेशन सेपरेट करा. तर याचं इंटिग्रेशन या ठिकाणी सेपरेट होणार आहे, मायनस याचं इंटिग्रेशन सेपरेट होणार आहे आणि प्लस याचं इंटिग्रेशन या ठिकाणी सेपरेट होणार आहे. सेपरेट करतानाच कॉन्स्टंटला बाहेर घ्या. या ठिकाणी कॉन्स्टंट आहे 1/2. सो 1/2 1 डिवाइडेड बाय x+1 dx. x+1 डिनोमिनेटरला -1 डिवाइडेड बाय x+2 प्लस 1/2 कॉन्स्टंट बाहेर घ्या 1 डिवाइडेड बाय x+3 dx.
एक्स प्लस वन चा डेरिव्हेटिव्ह वर आहे तर याचं इंटिग्रेशन आहे लॉग ऑफ मॉड एक्स प्लस वन मायनस याचा पण डेरिव्हेटिव्ह वर आहे लॉग ऑफ मॉड एक्स प्लस टू प्लस 1/2 याचा पण डेरिव्हेटिव्ह वर आहे तर लॉग ऑफ मॉड एक्स प्लस 3 प्लस सी. दिस इज द फायनल आन्सर. एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवाइडेड बाय एक्स क्यूब मायनस 4x. आता हा जो डिनॉमिनेटर आहे या ठिकाणी डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स गिवन नाहीत. मग अगोदर काय करा, हा जो डिनॉमिनेटर आहे याचे फॅक्टर पाडा. तर एक्स क्यूब मायनस 4x याचे फॅक्टर कसे पाडायचे. आता इथं जर मी बघितलं तर या ठिकाणी x कॉमन निघणार आहे. x जर कॉमन निघलं तर ब्रॅकेट मध्ये राहणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 4. आता या ठिकाणी x चा पॉवर 1 भेटला याचा अर्थ मला पहिला फॅक्टर भेटला x. पण हा सेकंड पार्ट जर मी बघितला तर तो आहे एक्स स्क्वेअर मायनस 4. x चा पॉवर 2 आहे. एडिशन सबट्रॅक्शन मध्ये काहीतरी प्रेझेंट आहे याचा अर्थ याचे फॅक्टर गिवन नाहीत, ते मला पाडावे लागणार आहेत. मग ह्याचे फॅक्टर पाडायचे कसे, इथे x तर प्रेझेंट नाही. एक्स स्क्वेअर नंबर यायला लागलाय तर माझ्याकडे एक फॉर्म्युला होता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. हा फॉर्म्युला जर मला यूज करायचा असेल तर मायनस ह्याच्या अगोदर जे आहे ते स्क्वेअर मध्ये प्रेझेंट पाहिजे. याचे मला फॅक्टर पाडायचे तर मायनसच्या अगोदर आहे एक्स स्क्वेअर, ते स्क्वेअर मध्येच आहे. मायनस बी चा स्क्वेअर मायनसच्या नंतर जे आहे ते पण स्क्वेअर मध्ये प्रेझेंट पाहिजे. मग 4 याला स्क्वेअर मध्ये लिहा. 4 चा स्क्वेअर करायचा नाही. 4 चा स्क्वेअर केलं तर मी ते 16 होईल. मग 4 ला स्क्वेअर मध्ये लिहा. 4 कुणाचा स्क्वेअर आहे तर तो आहे 2 चा स्क्वेअर. आता ए झालं एक्स मायनस बी झालं 2. सो एक्स प्लस 2 एक्स मायनस 2 इक्वल टू हे एक्स ऍज इट इज. एक्स स्क्वेअर मायनस 4 याचे मी फॅक्टर पाडले. एक्स स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर मीन्स 4. याचे मला दोन फॅक्टर भेटले. पहिला फॅक्टर भेटला एक्स प्लस 2 आणि दुसरा फॅक्टर भेटला एक्स मायनस 2. एक्सचा पॉवर 1 पहिला फॅक्टर पॉवर 1 पॉवर 1. आता या ठिकाणी या डिनॉमिनेटरचे मला कंप्लीट फॅक्टर भेटले ते लिहा इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवाइडेड बाय एक्स क्यूब मायनस 4 ह्याचे फॅक्टर भेटले एक्स एक्स प्लस 2 एक्स मायनस 2 डीएक्स. आता याच्या नंतर याला पार्शियल फ्रॅक्शन न सॉल्व करा. आता यानंतर पार्शियल फ्रॅक्शन न सॉल्व करा तर ते आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवाइडेड बाय एक्स इंटू एक्स प्लस 2 एक्स मायनस 2 इट इज इक्वल टू. आता या ठिकाणी तीन फॅक्टर आहेत. पहिला फॅक्टर आहे एक्स, दुसरा फॅक्टर आहे एक्स प्लस 2, तिसरा फॅक्टर आहे एक्स मायनस 2. तर ए त्याखाली पहिला फॅक्टर एक्स प्लस बी त्याखाली दुसरा फॅक्टर एक्स प्लस 2 सी त्याखाली तिसरा फॅक्टर एक्स मायनस 2 एक्स मायनस 2. दिस इज इक्वेशन नंबर 1. आता परत एलसीएम घ्या. हा पार्ट ऍज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवाइडेड बाय एक्स एक्स प्लस 2 एक्स मायनस 2 इक्वल टू. एलसीएम घेताना
या डिनोमिनेटरचा घ्या, एक फॅक्टर फक्त एकच वेळेस घ्यायचा, तो रिपीट होऊ द्यायचा नाही. ए च्या खाली फॅक्टर आहे एक्स, तो समोर कुठे नाही म्हणून त्याला घेतलं. बी च्या खाली फॅक्टर आहे x+2, तो समोर कुठे नाही म्हणून त्याला घेतलं. सी च्या खाली फॅक्टर आहे x-2, तो समोर कुठे नाही म्हणून त्याला घेतलं. आता ए च्या खाली फॅक्टर आहे एक्स, एक्स न याला डिवाइड करा, एक्स एक्स कॅन्सल होऊन जाणार आहे. x+2 x-2 राहणार आहे, त्यानं ए ला मल्टिप्लाय करा. सो ए x+2 x-2 प्लस बी च्या खाली फॅक्टर आहे x+2, x+2 न जर याला डिवाइड केलं तर x+2 कॅन्सल होणार आहे, x x-2 राहणार आहे, त्यानं बी ला मल्टिप्लाय करा. सो बी इंटू एक्स x-2 प्लस सी च्या खाली फॅक्टर आहे x-2, त्यानं याला डिवाइड करा, x-2 कॅन्सल होणार आहे, राहणार आहे x x+2, त्यानं सी ला मल्टिप्लाय करा. सो सी इंटू एक्स इंटू x+2. हा कॉमन डिनोमिनेटर या ठिकाणी कॅन्सल झाला, जे राहिलं दॅट इज इक्वेशन नंबर 2. हा कॉमन डिनोमिनेटर कॅन्सल करा, इथे राहणार आहे x² + 1 x² + 1 equal to this part. This is equation number 2. परत सेम ए ला फाइंड करायचं तर बी सी ला 0 करा, कॉमन फॅक्टर बघून त्याला 0 करा. बी ला फाइंड करायचं तर ए सी ला 0 करा, सी ला फाइंड करायचंय तर ए बी ला 0 करा. आता आम्ही असं लिहितो, टू फाइंड ए पुट एक्स इक्वल टू. आता बी आणि सी ला जर मला दोघांना जर 0 करायचं असेल तर दोघांच्या मल्टिप्लाय मध्ये कॉमन फॅक्टर आहे एक्स. इथं पण एक्स आहे, इथं पण एक्स आहे. मग एक्स कोणत्या व्हॅल्यू साठी 0 होऊन जाणार आहे तर एक्स इक्वल टू 0. म्हणजे कसं x+2 कधी 0 होऊन जाणार आहे, +2 च्या अपोजिट पुट करा म्हणजे -2 साठी हे 0 होऊन जाणार आहे. आता या ठिकाणी एक्स होतं, म्हणजे एडिशन सबट्रॅक्शन मध्ये काहीच नाही म्हणजे 0 होतं. आता 0 ला साईन नाही, मग फक्त जर एक्स असेल तर ते कोणत्या व्हॅल्यू साठी 0 होऊन जाणार आहे एक्सच्या, तर एक्स इक्वल टू 0. आता ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे तिथे लिहा 0. 0² + 1 equal to a 0 + 2 0 - 2 x is 0, सगळं 0, x is 0, हे सगळं 0 होणार आहे. हे 0² 0 + 1 या साईडला राहिलं 1. a 0 + 2 2 0 - 2 -2 so 1 equal to 2 into -2 plus minus 4 a. आता -4 मल्टिप्लाय मध्ये इकडे आलं तर होणार आहे डिव्हिजन. ते -4 इकडे आलं तर डिव्हिजन मध्ये जाणार आहे. सो 1/-4 equal to a. तर ए मला किती भेटलं तर ते भेटलं प्लस मायनस, हे मायनस साइन इथं लिहा. सो ए इज -1/4. आता बी ला फाइंड करायचंय. टू फाइंड बी पुट एक्स इक्वल टू. बी ला फाइंड करायचं असेल तर ए आणि सी मधला कॉमन फॅक्टर बघा. आता कॉमन फॅक्टर x+2 इथं पण आहे, x+2 इथं पण आहे. मग +2 ह्याच्या अपोजिट पुट करा -2. ज्या ज्या ठिकाणी x आहे तिथे -2. सो -2 त्याचा स्क्वेअर +1 इक्वल टू हे बी ऍज इट इज. x किती आहे तर -2, x इज -2 आणि ते -2.
तर -2 चा जर मी स्क्वेअर केला दॅट इज 4 प्लस 1 इट इज इक्वल टू हे बी हे -2 दिस इज -4 एडिशन करा -4 इंटू -2 मायनस मायनस प्लस होणार आहे सो 8 मायनस मायनस प्लस 8 मग बी किती भेटलं 4 प्लस 1 दॅट इज द 5 4 प्लस 1 ते भेटलं 5 डिवायडेड बाय 8 इक्वल टू ते भेटलं बी मग बी किती भेटलं तर बी भेटलं 5 डिवायडेड बाय 8 then solve for C to find C put x equal to आता A आणि B कॉमन फॅक्टर आहे x मायनस 2 x इक्वल टू प्लस 2 पुट करा इन इक्वेशन नंबर 2 ज्या ज्या ठिकाणी x आहे ते रिप्लेस करा 2 न x स्क्वेअर मीन्स 2 स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू आता प्लस टू मायनस 2 0 होऊन जाणार आहे प्लस 2 मायनस 2 0 इथं 2 पुट करा C इंटू 2 x इज 2 प्लस 2 हे 2 स्क्वेअर 4 प्लस 1 दॅट इज 5 इक्वल टू हे C 2 प्लस 2 4 इंटू 2 दॅट इज 8 8 मल्टिप्लाय मध्ये इकडे आलं तर होणार आहे डिव्हिजन C मग C किती भेटलं तर C भेटलं 5/8 आता आलेलं ABC इक्वेशन 1 मध्ये पुट करा सो पुट ABC in equation number 1 equation 1 here x square plus 1 divided by x plus 2 x minus 2 equal to A is minus 1 by 4 x plus B is 5 by 8 x plus 2 plus C is 5 by 8 x minus 2. Now we integrate both sides. So dx या ठिकाणी हे ब्रॅकेटच्या मधील आहे इक्वल टू च्या नंतरचा पार्ट इथं प्लस आहे प्लस असेल मायनस असेल प्रत्येकाची इंटिग्रेशन सेपरेट करा आणि सेपरेट करतानाच कॉन्स्टंट बाहेर घ्या -1/4 हा कॉन्स्टंट आहे याला बाहेर घ्या हे 1/x dx प्लस 5/8 हा कॉन्स्टंट आहे 1/x plus 2 dx plus 5/8 कॉन्स्टंट आहे बाहेर घ्या 1 डिवायडेड बाय x minus 2 dx -1/4 as it is 1/x हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे ऐसे इंटीग्रेशन होता है log x प्लस 5/8 as it is आता x प्लस 2 याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला प्रेझेंट आहे तर याचे इंटिग्रेशन किती log ऑफ x प्लस 2 प्लस 5/8 याचा डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट आहे तो log ऑफ x minus 2 प्लस c. नाउ दिस इज केस 1. आता केस 1 मध्ये काही एक्झाम्पल असे आहेत ज्याचा पहिला पार्ट जो सॉल्व्ह करायचा आहे तो सॉल्व्ह करायचा आहे मेथड ऑफ सबस्टिट्यूशन.
आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो सॉल्व्ह करायचा आहे पार्शियल फ्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल, इव्हॅल्युएट sec square x divided by 1 plus tan x 2 plus tan x dx. आता दुसऱ्या कोणत्याही मेथडने हे सॉल्व्ह होत नाही. हे tan x त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे sec square x. मग फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आला की सुरुवातीला याला सॉल्व्ह करायचं मेथड ऑफ सबस्टिट्यूशन न, आणि त्याच्यानंतर जे इंटिग्रेशन मला घ्यायचं आहे ते घ्यायचं बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शन. ह्या दोन बीटचं हे कॉम्बिनेशन आहे. नाउ लेट आय इट इज इक्वल टू ते गिवन इंटिग्रेशन कन्सिडर करा. आता ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला इक्वल टू टी पुट करा. हे अगोदर शिकवलेला बीट आहे. इथे टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आहे. सो पुट tan x इट इज इक्वल टू टी. नंतर सगळे इक्वेशन मला टी मध्ये पाहिजे. हा पण रिप्लेस झाला पाहिजे टी न, आणि ते dx पण dt न रिप्लेस झालं पाहिजे. मग सेक स्क्वेअर एक्स काय आहे तर तो tan x चा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साइडचे डेरिव्हेटिव्ह घ्या. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ t विथ रिस्पेक्ट टू x. सो dt डिवाइडेड बाय dx. आता tan x याचा डेरिव्हेटिव्ह किती, सेक स्क्वेअर एक्स dx ला इकडे शिफ्ट करा. इट इज इक्वल टू dt. हे अगोदर शिकवलेलं आहे. हे dx जर इकडे आलं इट गोज टू मल्टिप्लिकेशन. नाउ I इट इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स dx. सेक स्क्वेअर एक्स dx किती आहे तर ते आहे dt डिवाइडेड बाय 1 प्लस ज्या ज्या ठिकाणी tan x तिथं लिहा t. सो 1 प्लस t. हे 2 प्लस tan x इज t. सो प्लस t. आता यानंतर हे दोन मेथडनं सॉल्व्ह होणार आहे. एक तर ह्या दोन ब्रॅकेटचं जर मी मल्टिप्लिकेशन केलं तर खाली क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार आहे, जे की थर्ड टर्मनं सॉल्व्ह करता येणार आहे. किंवा मग ह्याला पार्शियल फ्रॅक्शननं सॉल्व्ह करा. नाऊ ह्याला जर पार्शियल फ्रॅक्शननं जर सॉल्व्ह करायचं असेल तर ह्याला अगोदर पार्शियल फ्रॅक्शननं घ्या. 1 डिवाइडेड बाय, यालाच मी इकडे घेतलंय, 1 प्लस टी 2 प्लस टी इक्वल टू. अगोदर एक्स मध्ये होता, आता फरक एवढा आहे ते टी मध्ये यायला लागले, बाकी सगळे सेम. इथं दोन फॅक्टर आहेत. जर फॅक्टर नसते तर मी अगोदर त्याचे फॅक्टर पाळले असते. मग दोन अननोन घ्या. ए त्याच्या खाली पहिला फॅक्टर 1 प्लस टी. बी त्याच्या खाली दुसरा फॅक्टर 2 प्लस टी. 1 डिवाइडेड बाय 1 प्लस टी 2 प्लस टी इक्वल टू. परत हे क्रॉस मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह होत आहे. ए इंटू 2 प्लस टी प्लस बी इंटू 1 प्लस टी. दिस इक्वेशन नंबर 1 इंटू डिवाइडेड बाय 1 प्लस टी 2 प्लस टी. फक्त समोर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय. हा डिनोमिनेटर कॅन्सल झाला. 1 इक्वल टू ए 2 प्लस टी प्लस बी 1 प्लस टी इक्वेशन नंबर 2. आता इथून फाइंड करायचं ए आणि बी. ए ला फाइंड करायचं, बी ला 0 करा. बी ला फाइंड करायचं, ए ला 0 करा. अगोदरच्या व्हॅल्यू एक्स मध्ये होत्या, इथं फक्त व्हेरिएबल चेंज झालाय. इथं व्हेरिएबल आलेला आहे टी. मग ए ला जर फाइंड करायचं असेल तर बी च्या मल्टिप्लाय मधला ब्रॅकेट 0 करा. इथं आहे 1 प्लस टी. आता टी ची व्हॅल्यू पुट करा.
इथं +1 आहे, याच्या अगोदर साईन काहीच नाही म्हणजे +1 आहे. मग या ठिकाणी जर टी इक्वल टू जर मी -1 पुट केलं तर +1 -1 0 होऊन जाणार आहेत. टू फाइंड ए पुट नाउ टी इक्वल टू -1 in equation number 2. So 1 equal to a, ज्या ठिकाणी टी आहे तिथे या -1. सो 2 हे प्लस आहे, हे मायनस आहे, तर टीचं मायनस आणि इथलं प्लस, प्लस मायनस मायनस होणार आहे. सो -1 हा पार्ट तर 0 होऊन जाणार आहे. सो 1 इक्वल टू 2 - 1 1 इंटू ए. मग ए किती भेटलं तर ए भेटलं मला 1. आता सॉल्व फॉर बी. टू फाइंड बी पुट टी इक्वल टू, हा ब्रॅकेट 0 कधी होऊन जाणार आहे तर इथं +2 आहेत. मग टी इक्वल टू -2 पुट करा इक्वेशन 2 मध्ये. 1 इक्वल टू, आता -2 + 2 हे 0 होऊन जाणार आहे. बी 1 हे प्लस आहे मायनस आहे, प्लस मायनस मायनस होऊन जाणार आहे. 1 इक्वल टू बी इंटू -1. हे 1 हे प्लस मायनस मायनस होऊन जाणार आहे. सो -1 इंटू बी मीन्स -b, म्हणजे ते आहे -1. सो -1 बी भेटलं -1. आता ए आणि बी परत इक्वेशन 1 मध्ये पुट करा. सो 1 डिवायडेड बाय 1 + टी 2 + टी इक्वल टू ए किती भेटलं तर हे भेटलं 1 + टी प्लस बी चं मायनस, प्लस मायनस मायनस 1 डिवायडेड बाय 2 + टी. नाउ इंटिग्रेटिंग बोथ साइड्स dt इक्वल टू, त्याच इंटिग्रेशन इथं खाली आहे dt. प्लस असेल मायनस असेल प्रत्येकाची इंटिग्रेशन सेपरेट करा. 1 डिवायडेड बाय 1 + टी मायनस 1 डिवायडेड बाय 2 + टी dt. याचे इंटिग्रेशन सेपरेट, मायनस याचे इंटिग्रेशन सेपरेट. परत ह्याचा डेरिव्हेटिव्ह जर काढला तर 1 येणार आहे. 1 + टी चा 1 0 + 1, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस टी चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी dt म्हणजे 1 येणार आहे. ह्याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे. सो लॉग ऑफ 1 + टी मायनस परत ह्याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे लॉग ऑफ 2 + टी + सी. पण मी टी म्हणजे किती पुट केलं होतं तर टी पुट केलं होतं tan x. रिव्हर्स पुट करा. सो लॉग ऑफ 1 + tan x मायनस लॉग ऑफ 2 + tan x + c. Now try this. Sin x divided by 1 + cos x 2 + cos x e raised to x e raised to 2x plus 4 e raised to x plus 3. आता हे दोन एक्झाम्पल आहेत, मी सांगतो, तुम्ही ट्राय करा. या ठिकाणी कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन आहे, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे. पण जे फंक्शन न्यूमरेटरला आहे आणि ज्याचा पॉवर 1 आहे तर तो डेरिव्हेटिव्ह असणार आहे दुसऱ्याचा. म्हणजे इथं न्यूमरेटरला कोण आहे तर साइन आहे, तर साइन डेरिव्हेटिव्ह झाला कॉसचा.
इथं ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेम आहे ई रेस टू एक्स, पण जे ई रेस टू एक्स न्यूमरेटरला आहे तो डेरिव्हेटिव्ह असते दुसऱ्या ई रेस टू एक्सचा. म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे, म्हणजे हा झाला डेरिव्हेटिव्ह. सेकंड एक्झाम्पल मध्ये हा झाला डेरिव्हेटिव्ह. यामध्ये हे जे एक्झाम्पल आहे ह्याच्यामध्ये ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला इक्वल टू टी पुट करा. डेरिव्हेटिव्ह कोणाचा आहे तर कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह कोण आहे साइन एक्स. जे न्यूमरेटरला आहे तो डेरिव्हेटिव्ह कुणाचा दुसऱ्या फंक्शनचा. आता इथं न्यूमरेटरला कोण आहे तर ई रेस टू एक्स, मग हा डेरिव्हेटिव्ह झाला डिनॉमिनेटर मधला ई रेस टू एक्सचा. मग ज्याचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला इक्वल टू टी पुट करा. सो पुट कॉस एक्स इक्वल टू टी, बाकी सगळं सेम. आता या ठिकाणी हे जे डिनॉमिनेटर मध्ये ई रेस टू एक्स यायला लागलंय त्याला इक्वल टू टी पुट करा. सो पुट ई रेस टू एक्स इक्वल टू टी. याचं मी सांगतो. याचा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो असं येणार आहे ई रेस टू एक्स डीएक्स इक्वल टू डीटी. डेरिव्हेटिव्ह डीएक्स हा डेरिव्हेटिव्ह होता. डेरिव्हेटिव्ह डीएक्स ई रेस टू एक्स डीएक्स किती तर डीटी. आता डिनॉमिनेटरला इथं ई रेस टू 2 इंटू एक्स, तर त्यापैकी ई रेस टू एक्स किती आहे तर ते आहे टी. पण इथं अजून 2 राहायला लागलंय जे की पॉवर मध्ये आहे, म्हणून टी स्क्वेअर प्लस 4. हे डिनॉमिनेटर मध्ये जेवढे ई रेस टू एक्स आहे ते आहे टी. आता हा जो पार्ट आहे इथं 1 डिवायडेड बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन यायला लागलंय. मग हे थर्ड टर्म न सॉल्व्ह होतंय किंवा ह्याचे फॅक्टर पाडा आणि पार्शियल फ्रॅक्शन न सॉल्व्ह करा. हे थर्ड टर्म न पण सॉल्व्ह होतंय आणि पार्शियल फ्रॅक्शन न पण सॉल्व्ह होतंय. ट्राय दिस 2 examples. Thank you.